पूर्व आणि पश्चिम उपनगरात दौरा करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणार. शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेचं जागा वाटपाचं घोडं 15 जागांवर अडलं. मराठी बहुल मतदारसंघ बालेकिल्ल्यांसरी मनसे ठाम असल्याची माहिती. नेत्यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास ठाकरे बंधू तिढा सोडवणार. कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांकडून कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू. मुंबईत पथक पाठवण्याबाबत आज निर्णय होणार. लीलावती रुग्णालयात कोकाटेंवर उपचार सुरू. धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळात कमबॅकला सुप्रिया सुळेंचा विरोध. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर बीडमध्ये जाऊन देशमुख कुटुंबासोबत उपोषणाला बसणार, सुळेंचा इशारा. मराठवाड्यातील काँग्रेसचं निष्ठावंत घराणं फुटलं. प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश. काही जिल्हा परिषद सदस्यांनीही कमळ घेतलं हाती. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा धोक्यात येण्याची शक्यता. काँग्रेसचं संख्याबळ 8 वरून 7 वर येणार. आणि राज्यात एकापाठोपाठ एक 5 ठिकाणी बॉम्बची धमकी. मुंबई हायकोर्टासह मुंबईतील अंधेरी आणि वांद्रे कोर्ट, नागपूर सत्र न्यायालय तसंच अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बनं उडवण्याची धमकी. सुरक्षा यंत्रणा अलर्टवर.